नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया चिकन फ्राईड राईस, एकदम झटपट आणि साधा सोपा। त्यासाठी बघा, आज आहे संडे, तर मुलांसाठी बनवते मी। तर एक कढई मांडली गॅसवर, याच्यात 2 चमचे आपण तेल टाकले बघा। आता तुम्हाला पहिले मी भाज्या दाखवते काय काय घेतल्यात त्या। तर इथे बघू शकता तुम्ही, कोबू घेतलाय, शिमला मिर्च, कांदा, हिरवी पात आणि ते कांदा बारीक बारीक होता तो पण घेतलाय, अद्रक, लसूण, गाजर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतल्यात। तर तेल गरम झालं की आपण पहिल्या याच्यात मिरच्या टाकूया, त्यानंतर लसूण आणि अद्रक, एक 2 मिनटं बघा असं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे याचा ना एकदम असा मस्त फ्लेवर येतो। त्यानंतर आता आपण एक एक भाजी टाकूया। आपण असं घरात मुलांना झटपट मस्त एकदम असं जास्त वेळ पण नाही लागत याला बनवायला, कारण आधी तयारी करून ठेवलेली मी, भात शिजून घेतलेला आहे बघा, त्यासाठी कसं पटकन होतं। तर कांद्याची पात आपण थोडीशी नंतर टाकूया। आता सगळं आपल्याला भाज्या 2 ते 3 मिनिटासाठी बघा गॅस स्लो ठेवायचा आणि हे स्लो गॅसवर वाफवून घ्यायचं। आता जास्त वेळ नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायचे, म्हणजे याचा थोडासा कच्चापणा असा कमी होईल, बस तेवढंच ठेवायचं, जास्त वेळ नाही। याचं झाकण मांडलं होतं मी बघा, झाकण मांडून याला 2 ते 3च मिनिटं ठेवलं होतं आपण। ते बघू शकता 2-3 मिनिटांमध्ये छान आपल्या भाज्या वाफवल्यात। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया सोया सॉस। जेव्हा मीठ टाकताना तर तेव्हा जपून टाकायचं, कारण हे सॉसमध्ये ना मीठ असतं। त्यानंतर आपण इथे रेड चिली सॉस टाकले 2 चमचे एवढं। त्यानंतर 1 चमचा एवढं आपण विनेगर घेतलंय, ते हे व्हाईट विनेगर आहे। आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बघा, चिकन ना मी शिजून घेतलं होतं गरम पाण्यामध्ये, म्हणजे 80% पर्यंत हे शिजून घेतलेलं व्यवस्थित। ते परतलं की व्यवस्थित शिजलं जाईल, तर शिजून घेऊन त्याचे असे बारीक बारीक मी तुकडे करून घेतले होते। आता चिकन याच्यात टाकून आपल्याला ना 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित हे सगळं एकजीव झालं पाहिजे, चांगलं वाफवून द्यायचं आपल्याला हे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित एक दुसऱ्यांना लागतील। हे बघा 3-4 मिनिटं झाले, छान परतून घेतले हे सगळे मसाले। त्यानंतर इकडे मी भात शिजून घेतलेलं आहे बघा, तर हे बासमती तांदूळ आहेत, व्यवस्थित असं मोकळं झालं आहे पूर्ण, याच्यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही इथे एकदम मोकळा असा आता आपला भात आहे। ते व्यवस्थित भात टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। भात बघा व्यवस्थित तसा मिक्स करून घेतला आहे। त्यानंतर इकडे आपण 2 अंड्याची ना अशी पोळी बनवून घेतली होती, त्या पोळीचे असे तुकडे केलेत मी, तर ती पोळी पण आपल्याला याच्यात टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। फ्राईड राईसमध्ये ना अंडा टाकतो, म्हणजे बाहेरून आणतो ना त्याच्यामध्ये अंडा, चिकन हे सगळं ॲड असतं, जे नॉनव्हेज वालं फ्राईड राईस असतं त्याच्यामध्ये, म्हणजे फक्त भाज्यांचं बनतो, त्याच्यामध्ये काही नसते हे। तर बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झाले। आता याच्यावर आपल्याला कांद्याची पात टाकायची, तर याला स्प्रिंग ऑनियन बोलतात, व्यवस्थित मस्त अशी। आणि एकदम हा भात ना खूप छान झालेला फ्राईड राईस, मुलांना खूप आवडला माझ्या। तर तुम्ही पण असं घरात मुलांना झटपट असं बनवून देऊ शकता। बघू शकता एकदम मस्त फ्राईड राईस आपला तयार झाला आहे, आणि बाहेरचं आपण कुठलंही केमिकल याच्यात नाही आहे, एकदम हेल्दी अशा पद्धतीने हा झाला तयार। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा चिकन फ्राईड राईस? आणि आपण जो चायनीज मीठ बोलतो त्याला ना, तर ते अजिबात वापरायचं नाही, त्याच्यामध्ये ना भरपूर असं ते हड्ड्या कमजोर करतं, त्यामुळे ते चुकून पण वापरायचं नाही। बाहेर जेव्हा तुम्ही खाताना चायनीज त्याच्यामध्ये असतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।